नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टार्ट करणार आहे डिव्हिजिबिलिटी टेस्टचा एक सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक ज्याचं नाव आहे डिव्हिजिबल बाय 13. बघा, डिव्हिजिबल बाय 13चा रूल काय आहे ह्या ठिकाणी की पहिली कंडिशन जी आहे याच्यामध्ये की लास्ट डिजिट जो आहे राहील त्या लास्ट डिजिटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4ने. ठीक आहे. नंतर त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर त्या नंबरचे जे उरलेले डिजिट्स आहे त्यांच्यामध्ये आपल्याला हा मल्टिप्लाय केलेला नंबर जो राहील हा ह्याच्यात ॲड करायचा आहे. हा ॲड करायचा आहे. ठीक आहे. सबस्ट्रॅक्ट नाही करायचा आहे. 7चा रूल जो होता त्यात आपण सबस्ट्रॅक्ट केलं होतं. ओके. हे केल्यानंतर आपण चेक करायचं इथे की तो नंबर 13चा मल्टिप्लाय आहे का नाही, म्हणजे 13चा डिव्हिजिबल आहे का नाही. जसं की बघा, इथे मी एक क्वेश्चन घेतला 338. काय म्हटलं इथे, लास्ट डिजिट मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे इथे आपल्याकडे लास्ट डिजिट जो राहील याला 4ने मल्टिप्लाय करायचा आहे. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 4 करायचा आहे. म्हणजे याचा लास्ट डिजिट आहे आपल्याकडे 8. 8 × 4. 8 4 तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी 32. ठीक आहे. आता 32 भेटल्याच्या नंतर हा 8 तर गेला इथून. ठीक आहे. आता उरलेले डिजिट काय आहे आपल्याकडे 33 आणि प्लस 32 हे मल्टिप्लिकेशन 3 + 3 6 आणि 3 + 2 भेटतो ह्या ठिकाणी 5. आता 65 जो आहे 65 हा 13चा कंप्लीट डिव्हिजिबल आहे. है ना. कसं काय, 13 5 तरी 5 65. 13 5 65. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी रिमाइंडर भेटतो 0. ठीक आहे. म्हणजेच काय झालं ह्या ठिकाणी की 338 हा नंबर आहे 13चा डिव्हिजिबल. ठीक आहे. यात तुम्हाला बघा कंडिशन ही लक्षात ठेवायची पहिली की लास्ट डिजिटला 4ने मल्टिप्लाय करायचं. 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचे उरलेले जे डिजिट आहे त्याच्यामध्ये तो मल्टिप्लाय केलेला नंबर हा इथे ॲड करायचा आणि मग चेक करायचं की तो 13चा डिव्हिजिबल आहे का नाही. 13चा डिव्हिजिबल म्हणजे रिमाइंडर 0 पाहिजे. रिमाइंडर 0 आला म्हणजेच तो नंबर जो आहे दिलेला नंबर हा 13चा डिव्हिजिबल आहे. असा एकदम साधा आणि सोपा रूल आहे. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चनमध्ये बघा, सेकंड क्वेश्चनमध्ये 247 नंबर दिला. तर लास्ट डिजिट किंवा लास्ट नंबर किंवा लास्ट डिजिट त्याला 4ने मल्टिप्लाय करायचं. लास्ट डिजिट तुमच्याकडे हा कोणता आहे 7. ह्या 7ला मल्टिप्लाय करा 4ने. 7 4 तुम्हाला भेटणार 28. आता 28 जे आलं त्याला आपल्याला ॲड करायचं आहे रिमेनिंग डिजिटमध्ये, म्हणजे 24 + 28. ठीक आहे. तुम्हाला याचा आन्सर भेटणार 4 + 8 12 कॅरी 1 आणि हा 52. ठीक आहे. आता हा जो 52 जो आहे हा 52 आहे 13चा डिव्हिजिबल. तरी 13 26 33 39 43 52 म्हणजे 4. क्वोशंट येईल 4, रिमाइंडर येईल याचं 0. म्हणजे हा 247 हा नंबर झाला तुमचा 13चा डिव्हिजिबल झाला. ओके. तर असा हा आपला एक व्हिडिओ होता रिगार्डिंग डिव्हिजिबल बाय 13चा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.